नमस्कार। माझी कॉफी करायला उद्धव ठाकरेच्या बापालाही जमणार नाही। संजय गायकवाड। एक अंतर बाकी है ना। हे सरकारचे जे लांछनास्पद मंत्री आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचं नाव मातीमध्ये मिळवलं आहे, अशा या सरकारच्या मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रभरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं हा मोर्चा इथे होतोय आणि यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित आहोत। आणि या सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांनी या सरकारमध्ये महाराष्ट्राचं जे वाटोळं केलंय त्याच्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे। आणि महाराष्ट्रभरामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं या चड्डी बनियन गँगचा निषेध। गेल्या काही दिवसांमध्ये महायुती सरकारच्या अनेक मंत्र्यांवर विविध आरोप करण्यात आले आहेत। यामध्ये मंत्री योगेश कदम, मंत्री माणिकराव कोकाटे, संजय सिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे। तर सरकारमध्ये अन्य काही मंत्री सुद्धा आहेत जे वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहिलेले आहे। त्यामुळे वादग्रस्त आणि कलंकित मंत्र्यांविरोधात आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने महाराष्ट्रात जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। यावेळी कोणी लुंगी बनियन घातली, कोणी पत्ते खेळले तर एकाने नाचही केला। दरम्यान ठाकरे गटाच्या आंदोलनावर टीका करणाऱ्यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळत आहे। संजय गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की उभाठ्याच्या वतीने जे आंदोलन करण्यात आले तो सर्व रिकामा पक्ष राहिला आहे, त्यांनी काही काम राहिलेलं नाही, त्यामुळे ते माझी कॉफी करू शकत नाहीत कारण मी ओरिजिनल आहे। इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बापालाही माझी कॉफी करणं जमणार नाही असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं। संजय गायकवाड म्हणाले की विरोधी पक्षाने लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवायला हवा, पण ते नको त्या गोष्टीवर आंदोलन करतात। राज्यात फक्त 16 जागा देऊन जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे, जे कधी मातोश्रीवरून बाहेर पडले नाही ते आता रस्त्यावर पडले आहे। त्यामुळे आता तरी त्यांनी सुधरावं, कारण आम्ही आता महायुक्तीमध्ये आहोत। भाजपला त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे, मी माझ्या पक्षाचं काम करतोय, सर्व पक्षांना आपापलं काम करण्याचा अधिकार आहे असेही यावेळेस संजय गायकवाड म्हणाले। कलंकित मंत्र्यांविरोधात आंदोलनासाठी शिवसेना उभाठा कार्यकर्त्यांनी आज अनोखी वेशभूषा केली। शिवाजी पार्क येथे आंदोलनकर्त्यांनी नकली नोटा असलेल्या पैशांची बॅग भरून आणली।
काही आंदोलनकर्ते बनियन घालून आणि टावेल घालून आल्याचं पाहायला मिळालं. तसेच संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानात केलेल्या मारहाणीवरून एका व्यक्तीने लुंगी आणि हातात ग्लव्स घालून संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त केला. तर काही कार्यकर्त्यांना आपल्या सोबत पत्ते देखील आणले होते. यावेळी ओम भट स्वाहाच्या घोषणा देखील करण्यात आल्या. महत्त्वाचं म्हणजे भरत गोगावले, संजय सिरसाट, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांचे राजीनामे घ्यावे अशीही यावेळेस आंदोलनामध्ये जनतेनं घोषणा केल्या. बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड गेल्या काही दिवसांपासून माध्यमापासून काही प्रमाणात दूर आहे. घरावर न दिल्याने कॅन्टीन चालकाला केलेल्या मारहाणीनंतर प्रकाश झुंजात आलेले सध्या काहीसे दूर होते. मात्र आज आमदार गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विरोधी पक्षाला माझी कॉपी करणे जमणार नाही, मी ओरिजिनल आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे च्या बापालाही माझी कॉपी जमणार नाही असं वक्तव्य त्यांनी केल्याने उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलं. त्यावरून आता पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे. उभाट्याच्या वतीने जे आंदोलन करण्यात येत आहे तो सर्व रिकामचोट पक्ष राहिला आहे. त्यांनी काही काम करावे ही माझी अशी इच्छा आहे. रिकामधंदे त्यांनी सोडून द्यावे. ते माझी कॉपी करू शकत नाही. मी ओरिजिनल संजय गायकवाड आहे. तसंच विरोधी पक्षाने लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवायला हवा, पण हे नको त्या गोष्टीवर आंदोलन करतात. राज्यात फक्त 16 जागा देऊन जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.